भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील आणि भाजपचे आमदार महेश चौगुले यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती। या प्रकरणी दोन्ही गटामधील सुमारे 450 पेक्षा अधिक जणांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। यापैकी 51 जणांना पोलिसांनी अटक केली होती। आज माजी महापौर विलास पाटील आणि त्यांचा मुलगा मयुरेश पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। कोणार्क विकास आघाडीमधल्या एकूण 23 जणांना तर भाजपच्या 3 जणांना अशा एकूण 26 जणांना भिवंडी न्यायालयामधून जामीन मंजूर झालाय। माजी महापौर विलास पाटील यांना जामीन मंजूर झाल्यामुळे आता महापौर पदाच्या निवडणुकीमधली चुरस आणखीन वाढणार आहे। भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी मराठी उमेदवार दिल्यामुळे आम्ही अपशकुन करणार नाही। उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर किशोरी पेडणेकर यांचं सूचक विधान। भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौर होणार, प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांची घोषणा। तर शिवसेनेचे संजय घाडी यांची उपमहापौर पदासाठी निवड, 11 तारखेला औपचारिक घोषणा। मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद विजयी। तर बांगलादेश रोहिंग्यांच्या नावाखाली लोकांना तुरुंगात टाकलं तोच मुद्दा पहिल्या महासभेमध्ये हाती घेणार, आसिफ शेख यांचा एल्गार। मालेगाव महापालिका इमारतीची 4थ्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळली। क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्यामुळे दुर्घटना, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करार, कृषी उत्पादनं, औषधं, डेअरीसारख्या उत्पादनांवरती 0 कर। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती। सोन्याच्या दरामध्ये पुन्हा 2,500ची वाढ। सोनं प्रतितोळा 1,54,500 रुपयांवर, तर चांदीचे दरही 5,000 वाढले। चांदी 2,60,000 रुपये प्रति किलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।